आणि पुण्याचे महायुतीचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। त्याआधी त्यांची मोठी रॅली निघतेय। या रॅलीमध्ये मनसेचे कार्यकर्ते देखील सहभागी झालेत, दाखल झालेले आहेत। मंदार गुंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, आजचा दिवस खूप महत्त्वाचा पुण्यासाठी, पुणेकरांसाठी आणि उमेदवारांसाठी। पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अर्ज भरण्याआधीच्या रॅलीला सुरुवात होते। थोड्या वेळामध्ये पुण्यातील कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आणि त्याआधी पुण्यातील मनसेचे सगळे पदाधिकारी, ज्यामध्ये मनसेचे नगरसेवक असतील, शहराध्यक्ष असतील, आपल्याला या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे भाजपच्या प्रचारामध्ये सक्रिय झाली आहे। आपण विचारूयात, इथे रणजित शिरोळे आहेत। तुम्ही स्वतः एकदा उमेदवार होता, आता तुम्ही प्रचार करताय, तर काय नक्की पक्षाची भूमिका आपल्याला वाटते? पक्षाची भूमिका जी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी पाडवा मेळाव्याच्या दिवशी जाहीर केली, तीच प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे। जी पक्षाची भूमिका ती साहेबांची भूमिका ती आमची भूमिका आहे। शहर अध्यक्ष आहेत साईनाथ बाबर, साईनाथजी, एकूण ह्या प्रचारामध्ये आता सगळे तुम्ही सक्रिय झालेले दिसता आहात, तर नक्की काय कार्यकर्त्यांना सांगणार आहात तुम्ही तुमच्या? माननीय राजसाहेबांचा 9 तारखेला मेळावा झाला होता। माननीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला आणि माननीय नरेंद्र मोदींना दिला होता। त्या दृष्टिकोनातून पुणे शहरामध्ये मुरली अण्णा मोहोळ उमेदवार आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपूर्ण ताकद आम्ही त्यांच्या पाठीमागे लावलेली आहे। पुढच्या निवडणुकीचा प्रचार 13 तारखेला मतदान होईपर्यंत संपूर्ण ताकदीने पुणे शहरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते महायुतीच्या पाठीशी उभे राहील। किशोरजी, तुम्ही कोथरूडचे इथे प्रतिनिधित्व करता, मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या चंद्रकांत पाटलांच्या विरोधात। आज तुम्ही प्रचारामध्ये सहभागी होता। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा जो आदेश आहे त्या आदेशानुसार आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी या प्रचार यात्रेमध्ये सहभागी आहोत। आम्ही बिनशर्त पाठिंबा आम्ही भाजपला, महायुतीला, खरं तर नरेंद्र मोदींच्या विचाराला आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि राजसाहेबांचा जो आदेश असतो तो आदेश सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी पाळत असतो। अच्छा, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते देखील कधी काळी तुमच्या सगळ्यांचे सहकारी होते, रवींद्र धंगेकर? नाही, रवींद्र धंगेकर हे आमचे सहकारी होते। वंचितचे उमेदवार वसंत मोरे हे आमचे सहकारी होते, पण ते सोडून गेले ते गेले। आता सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जो आम्हाला एक नारा दिलाय की आपण बिनशर्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे आहोत, त्यामुळे आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने आम्ही पुणे शहरामध्ये त्यांचा प्रचार करतो। तुम्ही सगळे पदाधिकारी तर इथे दिसत आहात, पण कार्यकर्ते तेवढेच सक्रिय होतील मनसेचे? राजसाहेबांचा आदेश पुढे नाही मागे नाही, कारण राजसाहेब म्हणतील ती पूर्व दिशा आहे आमच्यासाठी। त्याच्यामुळे आमचं स्वतःचं काय मत आहे त्याला काही मायने राहत नाही, फक्त साहेब। तुम्ही स्वतः नगरसेविका राहिलेल्या आहात, आज या सगळ्या प्रचारामध्ये तुम्ही उतरलेला आहात, तर स्थानिक राजकारणावरती काय याचा परिणाम होईल का? स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल तो चांगला होणार आहे, पण देशाला मोदींची गरज आहे आणि आमचे राजसाहेब मानतील ते धोरण आणि राजसाहेब बांधतील ते तोरण आम्ही मनसैनिक राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरेंचा जय भवानी। राजसाहेब मनसेचा स्वतःचा उमेदवार असायला होता असं वाटतं? मनसेचा स्वतःचा उमेदवार असायला होता? नाही, पण साहेबांनी निर्णय घेतला तो चांगला आहे। महायुतीचा उमेदवार सुद्धा आता मनसे आणि महायुती एकत्रच आहे। काही प्रचारामध्ये कसा सगळा सहभाग असणार आहे तुमचा? नाही, आम्हा सगळ्यांचा त्या भागामध्ये आम्ही महिला सहभागी होणारच आहोत आणि आमच्या भागातली ताकद आम्ही भाजपच्या मागे मोदीजी परत पंतप्रधान व्हावे म्हणून नक्कीच जोडणार आहोत। तर आपण पाहतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी कोथरूडला जमलेत। आपण या ठिकाणी RPI आठवले गटाचे देखील कार्यकर्ते पाहतो आहोत। आज या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीच्या मार्फत पाहायला मिळणार आहे। पुण्यातील कोथरूडमधला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इथून रॅलीला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण कर्वे रस्त्यावरून ही रॅली पुण्यातील डेक्कनपर्यंत पोहोचणार आहे, खंडोजी बाबा चौकामध्ये पोहोचणार आहे आणि तिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून
त्या ठिकाणी या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे. एक मोठं शक्ती प्रदर्शन मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पाहायला मिळते आणि त्यानिमित्ताने महायुतीचे सगळे घटक पक्ष या ठिकाणी एकत्रित करण्यात आले. मंदार, या रॅली संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.